नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतसाठी कला ही नर्सचा वेश घेते, नर्सचे कपडे घालते आणि तेथे अद्वैतच्या रूममध्ये येते आणि त्याचवेळी तिला सर्व काही आठवत असते, तिचा आणि अद्वैतचा नात्याचा उलगडा काय। आणि तेव्हा मात्र अद्वैत हा पाणी घ्यायला उठायला लागणार तोच तेथे वाटी खाली पडते आणि त्या आवाजाने कला धावतच आत येते आणि अद्वैतला विचारते की सर तुम्हाला काही हवं आहे का। तेव्हा अद्वैत पाण्याकडे हात दाखवतो, म्हणजे बोट दाखवतो, तेव्हा कला त्याला उठवते आणि त्याला पाणी पाजते आणि त्याला पाणी पाजून जोराचा ठसका लागतो। तेव्हा कला म्हणते की सर वर बघा वर, म्हणून ती अद्वैतला शांत राहून श्वास घ्यायला सांगते। तेव्हा अद्वैतला ठसका थांबतो, तेव्हा कला ही शांतपणे त्याच्या तोंडाला लागलेलं जे काही पाणी आहे नॅपकिनने ते पुसते आणि अगदी त्याला धरून ती खाली झोपवते। तेव्हा ती अद्वैतची इतकी काळजी करत असते, इतकी सेवा करत असते, अद्वैत विषयी तिच्या मनामध्ये इतकी अशी प्रेम निर्माण होते आणि ती विचार करते की नक्की मी तुझी कोण आहे, कोण लागते मी तुझी आणि तू कोण लागतो माझा। आपल्यामध्ये कोणतंही असं नातं नाही चांदेकर, पण तरी सुद्धा मी तुझ्यासाठी हे सर्व का करत असे, तरी सुद्धा मी माझ्या आईबाबांसाठी, तुझ्या आईबाबांसाठी तू काय केलं चांदेकर आणि मी काय केलंस। अरे आपण एकमेकांचे कोण आहोत, आपल्यामध्ये काय असं नातं आहे हेच मला नाही कळत, तरी सुद्धा आपल्याला एकमेकांची इतकी काळजी का वाटते, एकमेकांबद्दल आपण एकमेकांचे इतके का करतो, का असे आपल्यामध्ये होते तेच मला त्याचा अर्थ नाही कळत। म्हणून कला ही विचारत पडते। त्यानंतर सकाळ होत, इकडे चांदेकरांच्या घरी रजनी ही सोहम आणि आबांना चहा देते, तर सोहम थँक्यू बोलतो, तर आबा म्हणतात चहा अगदी एकच नंबर आणि सकाळी सकाळी रजनी असा चांगला चहा जर भेटला तर दिवस एकदम चांगला जातो। तेव्हा रजनी म्हणते की अहो पण आबा चहा आज मी नाही बनवला, चहा तर संगीता वहिनींनी बनवला। अहो कलाच्या हाताला जी काही चव आहे ना अगदी संगीता वहिनी सारखीच आणि त्यांच्यामुळेच। आबा म्हणतात की हो हो, आणि तेवढ्यात संगीता सुद्धा चहा घेऊन येते, तर आबा खुशून म्हणतात की विहीनबाई अहो चहा एकदम फक्कड झाला। तेव्हा संगीता खुशून म्हणतात की आबाजी आम्ही आभारी आहोत आणि लगेच ती रजनीला हाताला धरते आणि खाली बसवते। रजनी मॅडम बसा बरं खाली, आणि ते जे काही त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेले असते अगदी प्रेमाने तो चहा देते आणि गपगुमाने हा चहा घ्या, खूपच दगदग तुम्ही करत असता, एकटीनेच सर्व काही हे घरातील स्वयंपाक वगैरे सर्व काही काम तुम्ही एकटीनेच केले, त्यामुळे आता मात्र शांत बसा, खूप धावपळ तुमची झालेली आहे आणि हा चहा निवांतपणे घ्या। तेव्हा मात्र रजनी खुश होऊन बघते आणि आबा तर मात्र खूप खुश असतात आणि तेवढ्यात त्यांचं हे चालत असतानाच रॉकेट अगदी पायऱ्याच म्हणजे अगदी त्याच्या हातामध्ये झाडू असतो, एक सुपले असते आणि इकडे तिकडे असा तो झाडू मारत अगदी नाचत गाणं म्हणत अगदी आनंदाने बागडत येत असतो की दाजीबा आता घरी येणार, गाव सुटना कसं सांगू राणी मला, दाजी घरला गाव सुटना असे झाडू मारत मारत आनंदाने उड्या मारत जेव्हा संगीताजवळ येतो तरी सुद्धा त्याचं तेच सुरू असतं की काय सांगू राणी मला गाव सुटना। तेव्हा सर्वांना खूप हसायला येत असतं, परंतु संगीता म्हणते की अरे रॉकट्या जरा शांत, हे तुझ्या कलाताईचं आणि नैनाताईचं सासर आहे, अरे जरा तरी लाज बाळग। परंतु सोहम, आबा आणि रजनी यांना तर खूप हसायला येत असतं। तेव्हा राकेट म्हणतो की सारी, कारण त्याला सॉरी सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नाही आणि संगीताला म्हणतो की मावशी अगं तू ह्या घरात राहते, ह्या घरात आहेस म्हणून हे घर मला आपलंच घर वाटतं। तेव्हा आबा मात्र खूप जोरजोराने हसत असतात, तर रॉकेट म्हणतो की बघितलेस का मावशी, हे बघ आबा सुद्धा किती जोरजोराने हसतात, त्यांना काही प्रॉब्लेम दिसत नाही आणि आबांना विचारतो की माझं गाणं तुम्हाला आवडले ना। तेव्हा आबा खुशून म्हणतात की अरे ठीक आहे, ठीक चालून दे तुझं, आणि आवाज सुद्धा अगदी चांगला आहे। तर रॉकेट म्हणतो की थँक्यू आबा, आणि संगीताला म्हणतो की हे बघ मावशी माझ्या आवाजाचे सुद्धा ते कौतुक करतात। तेव्हा संगीता म्हणते की अरे चूप कर, आणि तू जावई बापूंची खोली साफ केली का, तर रॉकेट म्हणतो की विषय काय त्यात, आणि हे पग हातातील सुपली आणि तो झाडू दाखवतो आणि हे पग खोली एकदम चकचक केली, दाजी साहेब जेव्हा येतील तेव्हा त्यांना खूप प्रसन्न वाटेल, म्हणजे आरसा जमिनीत आहे की भिंतीवर आहे हेच त्यांना नाही कळणार। तेव्हा सर्वांना रॉकेटचं हे बोलणं ऐकून आणखीन हसायला येतं। संगीता म्हणते की हो असून दे, राहून दे। तेव्हा रॉकेट म्हणतं की राहून दे काय, अगं मावशी तूच जा आणि वर बघ। तेव्हा सोहम सुद्धा अगदी त्याच्या भाषेत म्हणतो की अरे रॉकेट भावा तू तर काम तर बेस्टच करतो, पण आता जे काही गात होत
होता ते मला तरी शिकव. अरे मर्दा, कसं गायलास तू, एकदम झकास, जगात भारी, एकच नंबर. तेव्हा रॉकेट म्हणतो की अय्यो अगं मावशी, हे सोहम भाऊ सुद्धा सेम टू सेम अगं तुझ्यासारखीच बोलतात, जगात भारी बिरी. काय ग मावशी, तू तर इथे एकदम व्हायरल झालीस. तेव्हा संगीता म्हणते की अरे मुर्द्या, अरे आबांची समोर काय वंगाळ असे बोलतोस. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं व्हायरल म्हणजे अगं समधीकडे असं तू पसरलीस. संगीता म्हणते की ती झाडू इकडे माझ्या हातात दे. तेव्हा रॉकेट तिच्या हातात झाडू देतो. संगीता म्हणते की थांब, तू आता खूपच पसरला इकडे, तुला चांगलं वटणीवर आणते. म्हणून ती झाडूने मारायला त्याला सुरुवात करते. जातो की नाही तर रॉकेट पुढे पळत असतो आणि संगीता त्याच्या मागे येत. आणि हे सर्व बघून रजनी, आबा आणि सोम यांना आणखी हसायला येत असते. संगीता त्याच्या मागे धावत असते की मुर्दा कुठला मला बोलतोस, आणि त्यांची झटापट सुरू असते. सोहमला सुद्धा इतकं हसायला येतो आणि सोहम म्हणतो की सॉलिड आहे. तर रजनी म्हणते की हो ना, पण कुठल्याही कामाला नाही तो म्हणत नसतो. तर आबा म्हणतात की हो ना, कायम आनंदी सुद्धा असतो. तेव्हा रजनी म्हणते की हो ना, आणि तेवढ्यात संगीता ही जोरात ओरडते की येथे असेपर्यंत एकदा तरी तू मार खाल्लास माझा, मुर्दा कुठला. म्हणून संगीता चांगली पिटाई करते. तेव्हा रजनी डोक्याला हात लावून घेते आणि खूप हसतात. त्यानंतर इकडे अद्वैतला डिस्चार्ज मिळतो आणि अद्वैतला गाडीतून घेऊन घरी त्याला येतात. अद्वैतला व्यवस्थित चालता येत नसते, अंधारे डोळ्यावर येत असतात. त्याला अगदी वीकपणा आलेला असतो, अशक्तपणा आल्यामुळे त्याला काही चालता व्यवस्थित येत नाही. म्हणून तो गाडीला धरतो आणि थांबतो. आणि त्याच वेळेस कला गाडीच्या खाली उतरते आणि त्याच्याकडे बघत असते. घाईने कला ही अद्वैत जवळ येते, त्याच्या हाताला धरते आणि तू ओके आहेस का असे विचारते. पण तेवढेच सरोज सुद्धा गाडीच्या खाली उतरते आणि लगेच रागाने कलाकडे बघायला सुरुवात करते. आणि जो काही कलाने आणि अद्वैतने एकमेकांचा हात धरलेला असतो, तर सरोज रागाने कलाकडे बघत असते आणि त्या हाताकडे. तेव्हा कलाच्या हे सर्व लक्षात येते आणि कला लगेच आपला हात बाजूला घेते. तर सरोज लगेच पुढे येते आणि अद्वैतला धरते आणि अद्वैतला धरून ती आतमध्ये घेऊन येत असते. तर कलाला वाईट वाटतं. कला ही त्यांच्या मागून घरात येते. तेव्हा दाराशी उभा असतानाच लगेच आबा हे म्हणतात की आला आला, अरे माझा अद्वैत आला. आबांना इतका आनंद होतो. अद्वैता ये. तर अद्वैत हा आबांकडे खुशून बघत असतो. आबा लगेच रजनी, सोहम यांना आवाज देतो. आबांचा आवाज ऐकल्यानंतर सोहम आणि रजनी धावतच येतात. सोहम लगेच अद्वैत जवळ जातो. अरे दादा हळूच, आणि अद्वैतला धरून ते आतमध्ये घेऊन येतात. तेव्हा अद्वैतला सोप्यावर बसवतात. तर रजनी म्हणते की मी साखर पाणी घेऊन येते. आबा खुशून म्हणतात की अरे चांदेकरा, काय म्हणते तब्येत पाणी. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा अहो मी आता बरा आहे, परंतु थोडा विटनेस असा वाटतो, थोडस असं थकल्यासारखं वाटतं. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैता, विटनेस वगैरे काही नसतं, हो की नाही सोहम. सोहम म्हणतो की हो ना आबा, आता कुणाचा तरी ऑफिसमध्ये कामाचा फोन येऊन दे, बघ आपला दादा कसा झापून काढतो. अद्वैत म्हणतो सोहम काही कैसे बोलतोस रे, अरे मी कधी कुणाला झापतो का. सोहम म्हणतो की अरे अरे नाही नाही, अरे तू तर कधीही कुणाला झापत नाही, तू तर सगळ्यांशी प्रेमानेच बोलतो आणि वागतो, परंतु तुझा आवाज ऐकल्यानंतर बाकीच्यांना सर्वांना विटनेस येतो. तेव्हा कलाला मात्र गालातल्या गालात खूप हसायला येत असतं. तेव्हा थोडस रागाने आणि लाडीगोडीत म्हणतात की सोहम अरे उगाच तू त्याला चिडू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की कळलं का, आणि रजनी अद्वैतला पाणी प्यायला देते. सरोजला सुद्धा खूप हसायला येत असतं. आबा म्हणतात की अरे आता त्याला बरा होऊन दे, नंतर जे काही चिडवायचे ना ते आपण चिडूया. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा. तर रजनी म्हणते की हो ना आबा, अहो तुम्हीच लाडवून ठेवलं ह्या शेंडे फळाला. तेव्हा रजनी ही अद्वैत जवळ येते, त्याच्या प्रेमाने डोक्यावरून हात फिरवते की अद्वैत आता लवकर बरं व्हायचं बरं का, अरे तुला असं अंथरुणात खेळलेलं आम्ही कधीही नाही बघितलेलं. काय अद्वैत. तर अद्वैत म्हणतो की काकी अगं बरं आहे मी आता. तेव्हा आबा म्हणतात की चल आता ह्या गप्पा टप्पा आता पुरे कर, तू सुद्धा जास्त वेळ येथे बोलत बसू नकोस. आणि आबा कलाला म्हणतात की अद्वैतला तू त्याच्या खोलीमध्ये घेऊन जा. तर कला लगेच हो म्हणते, परंतु सरोजला मात्र खूप राग येतो आणि आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू सुद्धा जा कलाच्या सोबत. परंतु लगेच सरोज मध्येच म्हणते की आबा अहो कशासाठी, म्हणजे नाही की अहो असे की त्याला खालीच राहून द्या, त्याला काय हवं काय नको हे माझं लक्ष राहील, आणि जेवायला खावायला उगाच त्याला जिने खालीवर करायला नको म्हणून म्हणते. तर आबा म्हणतात की अगं मी तुला सांगतो की त्याला त्याच्या खोलीशिवाय कुठेही झोप येत नाही आणि तिकडेच तो लवकर बरा सुद्धा होईल. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो नाही. आबा म्हणतात की अगदी बरोबर आहे, मी माझ्याच रूम मध्ये कम्फर्टेबल राहील. ते ऐकून तर संगीताला आनंद होतोच आणि कलाला सुद्धा, परंतु सरोज आणि रोहिणी यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत असं काय म्हणतो, अरे जर तुला काही लागले तर मी तुझ्या जवळ असलेली बरी राहील. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की ही आहे ना खरे, ही घेईल ना माझी काळजी. तेव्हा लगेच सरोजला आणखीन राग येतो, परंतु कलाला खूप आनंद होतो. आणि तशीही माझी जी अवस्था झाली ना ती तिच्यामुळेच झाली, मग तिला घेऊन देणे ही जबाबदारी. अरे
सोहम ती म्हण ऐकली का तू, करावं तसं भरावं. तेव्हा सोहम म्हणतो की हो ना, अरे माहिती आहे, पण त्याचं काय आता इथे. तेव्हा कला सुद्धा काही कमी नसते. कला सुद्धा एक म्हण म्हणते की सर सलामत तर पगडी 50, अशी सुद्धा सोहम म्हण आहे. त्यामुळे चांदेकर चला तुम्ही आराम करा. तेव्हा अद्वैतला हसायला येतं आणि बाकी सर्वांना सुद्धा, परंतु सरोजला मात्र राग येतो. सोहम हळूच आबांना विचारतो की आबा, अहो हे म्हणी का कहतात. आबांना सुद्धा एक अशी म्हण सुचते. आबा खुशून म्हणतात की अरे सोहम, अशीच एक अशी प्रसिद्ध म्हण आहे. सोहम विचारतो की काय, तर आबा सांगतात तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना, आणि आबा जोरजोराने हसायला लागतात. सोहम म्हणतो की आबा, अहो तुम्ही सुद्धा नकलीच. तेव्हा कला ही अद्वैतला सर्वांसमोर म्हणते की जाऊयात ना आपण आपल्या खोलीमध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं माझ्या खोलीत. तेव्हा कला म्हणते की बरं बरं, अरे तुझ्या खोलीत, कळलं मला, आता चल आता. तेव्हा कला म्हणते की चल, तर अद्वैत म्हणतो की असं नाही, आणि लगेच आपला हात पुढे करतो. म्हणजे अद्वैतला धरून ते म्हणजे कलाने रूम मध्ये न्यावे असं त्याला वाटते, म्हणून आपला हात पुढे करतो. तर सरोजला आणखीन राग येतो. तेव्हा कला लगेच घाईने अद्वैतला पकडते आणि कलाच्या गळ्यात हात घालून अद्वैत आणि कला आतमध्ये जातात. आबांना, सोहमला आणि रजनीला, संगीताला खूप आनंद होत असतो. ते एकमेकांकडे बघून हसतात, परंतु रोहिणी मात्र ही सरोजकडे बघत असते. तर सरोजला आणखीनच राग येतो आणि संगीताचे लक्ष हे सरोजकडे जाते. तेव्हा सरोज रागाने संगीताकडे बघत असते. तेव्हा मात्र संगीता लगेच खाली मान घालते. त्यावर कला ही अद्वैतला आतमध्ये घेऊन येते आणि अलगदसी ती बेडवर त्याला झोपवते, परंतु त्याला ठसका लागतो आणि ती विचारते की ठीक आहेस का, आणि त्याला शांत झोपवते. तेव्हा कला आपले कपडे घेते आणि फ्रेश होण्यासाठी ती बाथरूम मध्ये जाते आणि तयार होते. तोपर्यंत रजनी ही किचन मध्ये असते आणि तिचं काहीतरी सुरू असतं. तेवढ्यात कला तयार होऊन बाहेर येते. तेव्हा कला ही सरोजला म्हणते की सरोज मॅडम, अहो राहून द्या, मी करते, द्या इकडे. सरोज मात्र सर्वांसमोर रागाने कलाला म्हणते की लग्न झाल्यापासून मी तुला सांगते की तू माझ्या मुलाच्या जवळपास सुद्धा फिरकू नकोस, पण मी तुला कितीही सांगितले तरी सुद्धा तुला समजत नाही. खरंच निर्लज्ज आहे. म्हणून ती कलाच्या हाताला धरते आणि रागाने तिला हॉलमध्ये घेऊन येते आणि जोरात ढकलून देते आणि एकच नंबरची निर्लज्ज आहे असे म्हणते. तेव्हा मात्र हे सर्व बघून आबा, सोहम आणि रजनी यांना खूप राग येतो आणि संगीता सुद्धा तेथेच असते आणि रोहिणी सुद्धा. आणि सरोज वाटेल तसा त्या दोघींचा म्हणजे संगीताची आणि कलाचा अपमान करत असते की लाज नसल्यासारखा आमच्या घरामध्ये राहतात, आमच्या घरामध्ये उपकार म्हणजे उपीर आहात तुम्ही. एकदा जरी भिकाऱ्याला हकलले ना, तर दुसऱ्या दिवशी दारात सुद्धा तो भिकारी सुद्धा येत नाही, पण तुम्ही दोघी जणी मात्र गोचिड्यासारख्या चांदेकरांना चिटकल्या. तेव्हा कलाला मात्र खूप राग येत असतो आणि ती खूप रडत असते. संगीताला सुद्धा खूप वाईट वाटते आणि कलाला रागाने म्हणते की कला, खरे अगं माझ्या मुलाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तू मध्ये मध्ये करत जाऊ नकोस आणि त्याच्या जवळ सुद्धा येण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझी सावली सुद्धा मी माझ्या मुलावर पडून देणार नाही. तेव्हा कला तर रडत असते, परंतु रोहिणीला मात्र ही सर्व ऐकून खूप आनंद होत असतो. तेव्हा आबा म्हणतात की सरोज जरा शांत हो. तेव्हा सरोज आबांचं सुद्धा ऐकत नाही आणि आबांना सर्वांसमोर म्हणते की बाद झाला आबा, एकही शब्द तुम्ही बोलू नका. अद्वैत माझा मुलगा आहे, त्याच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मी ठरवणार, तुम्ही नाही. आणि आमच्या दोघांच्या मध्ये कोणी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, हे मी तुम्हाला सांगून ठेवते. तेव्हा आबांना सुद्धा सरोजचा खूप राग येतो, परंतु सरोज मात्र खूप भडकलेली असते. त्यामुळे कोणी काही बोलत नाही आणि तडकनी सरोज आतमध्ये निघून जाते आणि किचन मध्ये येते. आणि किचन मध्ये आल्यानंतर ती जी काही अद्वैतसाठी बनवत असते कॉफी वगैरे ते काही बनवायला घेते आणि रागाने कलाकडे बघत असते. तेव्हा कला बोलणार तो संगीता तिला शांत राहायला खुणावते. तेव्हा सरोज ही आपली कॉफी घेते आणि अद्वैतच्या रूम मध्ये अद्वैतला कॉफी घेऊन जाते. रोहिणी सुद्धा ही तिकडेच निघून जाते. तेव्हा कला ही आपल्या संगीता आईकडे बघत असते. तिला खूप वाईट वाटते, परंतु तरी सुद्धा ती काहीच बोलत नाही. त्यानंतर सरोजकडे रूम मध्ये येते आणि रूम मध्ये आल्यानंतर हा अद्वैत तर बाथरूम म्हणजे आतमध्ये गेलेला असतो. तेव्हा जे काही कला आणि अद्वैतने आपल्या एकमेकांची जी काही बेडवर झोपण्यासाठी ही मध्ये पार्टनरशिप केलेली असते, जी दोरी बांधलेली असते आणि त्यावर साड्या टाकलेल्या असतात. तेव्हा सरोज हे सर्व बघते आणि हे सर्व काय आहे असे बोलते. तर तेवढ्यात अद्वैत हा बाथरूम मधून बाहेर येतो. तेव्हा सरोज त्याला बघून खूप खुश होते आणि म्हणते बऱ्यापैकी आता सुधारणा झालेली दिसते, कारण एकटा चालत गेला आणि चालत आला. आणि तेवढ्यात अद्वैतचा तोल जायला लागतो. तेव्हा लगेच सरोज त्याच्या हाताला धरते आणि अरे तू आता तर एकटाच चालत गेला होता, त्यामुळे येईल तुला चालता, व्यवस्थित कर प्रयत्न आणि काही लागलं तर मी आहेस तुझ्या सोबत. आणि त्याला धरून ती बेडवर बसवते आणि रोहिणी मात्र दरवाज्यातून हे सर्व बघत असते आणि सरोजकडे बघत म्हणते की मनात की ही सरोज वहिनी म्हणजे लवंगी मिरचीची माळच आहे, फक्त वातीला छोटी ठिणगी लागायची ही बाकी, नाहीतर अशी तडतड तडतड करत असते. मग काय करू, लावू की ठिणगी असा ती विचार करत असते की नक्की आता
आता सरोजला कसे आणखीन भडकून द्यायचे। तेव्हा सलाईन लावल्यामुळे अद्वैतचा हात दुखत असतो आणि तो समोर धरतो। तेव्हा सरोज म्हणत असते की अरे सलाईन लावले होते हाताला, थोडंसं तर दुखणारच ना, थोडंसं सहन कर, अरे मी आहे खाली, काही लागलं तर मला आवाज दे, नाहीतर मला फोन कर। आणि त्याच्या मोबाईलला चार्जिंग आहे की नाही हे चेक करते आणि आहे चार्जिंग असे अद्वैतला सांगते। तेव्हा अद्वैत ती कॉफी प्यायला घेतो आणि कॉफी प्यायला लागणार म्हणजे एकच घोट घेतो तर सरोज ही जायला निघलेली असते, परंतु अद्वैतला मात्र ती कॉफी काही आवडत नाही। तो लगेच म्हणतो की कोणी केली ही कॉफी, खरेला करायला काय होतं, आणि अद्वैत लगेच ती कॉफी तसंच ठेवून देतो आणि शी असे म्हणतो। तेव्हा सरोजला खूप राग येतो, सरोज काही उत्तर देत नाही आणि बाहेर यायला निघते, परंतु रोहिणी ही दरवाजात असल्यामुळे लगेच सरोजला अडवते। अगं सरोज वहिनी, अद्वैत काय म्हणतो बघितलंस का, अगं तू केलेली कॉफी काही त्याला आवडली नाही आणि ती खरेला करायला का सांगितली नाही, म्हणजे त्याला खरेच्या हातची कॉफी आवडते, बघ ना तूच आता, म्हणजे अगं तू त्याच्यासाठी इतकी कॉफी बनवली, वर घेऊन आलीस, तरी सुद्धा अद्वैतला त्याची काहीच किंमत नाही। अगं आता तर मला कळेनासे झाले, नक्की अद्वैतचं कलाशिवाय पान सुद्धा हलत नाही की कलानेच त्याला स्वतःच्या सवयीचा गुलाम बनवून ठेवले की काय। तेव्हा मात्र सरोज काही उत्तर देत नाही आणि खाली येते, तर खाली किचन मध्ये संगीता, रोहिणी आणि कला ही काम करत असतात। तर सरोज तिच्याकडे रागाने बघत म्हणते की अद्वैतला कॉफी हवी आहे, नेऊन दे। तेव्हा लगेच सरोजचे हे वागणं नेमकं त्यांना काही कळत नाही आणि त्या सरोजकडे बघत असतात आणि तेवढ्यात रोहिणी सुद्धा तिच्या मागे खाली येते आणि रोहिणी त्या दोघांकडे बघत असते आणि मनात म्हणते की कितीही ठरवले ह्या सरोज वहिनी तरी सुद्धा कला आणि अद्वैत हे एकमेकांवर अवलंबून राहायला लागलेत। मग या दोघांना जर लांब ठेवायचे असेल तर पहिल्यांदा या गोष्टीवर मला काम करावे लागेल, यांची एकमेकांची सवय आता मला मोडूनच काढावी लागेल। तेव्हा संगीता लगेच कलाला म्हणते की अगं सरोज मॅडम काय बोलल्यात, ऐकलं नाही का, पटकन कॉफी कर आणि जावई बापूंना नेऊन दे। तेव्हा कला लगेच कॉफी बनवायला घेते, तर संगीताची घाई सुरू असते की अगं घे ना पटकन, ओत ना। कला म्हणते की आई अगं पाणी तर गरम होऊन दे। संगीता म्हणते की अगं जावई बापू वाट बघत असते। तेव्हा कला कॉफी करते आणि संगीताला म्हणते की आई तू त्याच्यासाठी जरा दूध गरम करून ठेव, त्याला काही गोळे द्यायचे आहे। संगीता म्हणते की हो हो जा तू लवकर कॉफी घेऊन। तेव्हा कला ही कॉफी घेऊन अद्वैतकडे रूम मध्ये जात आणि अद्वैतला हातात कॉफी देते, तर अद्वैत म्हणतो की काय लोक असतात जगामध्ये अगदी अति सेल्फ सेंटर, म्हणजे कोण आपल्यासाठी काय करतं याची त्यांना किंमतच नसते, आणि ती म्हण आहे ना गरज संपो आणि वैद्य मरो, अगदी परफेक्ट शोभते काही माणसांना, असे कलाला टोमणे मारत म्हणत असतो। तेव्हा कला ही मागे वळते आणि अद्वैत जवळ पुन्हा येते। तेव्हा कला म्हणते की हो ना रे माहिती आहे, लेकी बोले सुने लागे अशी सुद्धा म्हण आहे चांदेकर, त्यामुळे उगाच लोक असे म्हणू नको, अरे सरळ सांग की तुम्हाला टोमणा मारतोस, आणि आता आपण तुझ्या खोलीतच आलेलो आहोत, तुझ्या बेडवर आहे तुझ्या खोलीमध्ये, त्यामुळे जरा शांत तरी बस। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी शांतच आहे, तुला तर माझा टोमणा कळतो ना, मग तू ते स्वीकार आणि म्हण की तू तशीच आहे म्हणून। तेव्हा कला म्हणते की अरे तू सुद्धा अद्वैत चांदेकर आहे आणि तू सुद्धा परफेक्ट अद्वैत चांदेकर स्पेशलिस्ट, म्हणजे तूच मला सांग की तशी म्हणजे कशी, अरे चांदेकर जे काही आहे ना ते जरा स्पष्टच बोलावे। तेव्हा अद्वैत हसतो आणि अरे छा अगं खरे तू तर इतकी हुशार आहेस, अगं तवरून तुला ताक भात ओळखता येतो, मग इतकं साधं सुद्धा तुला ओळखता येत नाही का। कला म्हणते की अरे मला तवरून ताक भात ओळखता येतो, पण तुमच्याकडे मात्र तवरून ताक भात असेल ही कशावरून, तुम्ही कधी काय बोलता आणि काय नाही हे कुणास ठाऊक, आणि तसेही मी द चांदेकर सारखी द खरे नाही। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तुझे तुझ्याबद्दल प्रचंड असे गैरसमज आहेत। तेव्हा कला म्हणते की अरे माझ्याबद्दल जे काही समज आहे ना ते माझे अगदी बरोबर आहेत, परंतु तुझ्या मनात मात्र माझ्याविषयी मोठमोठे असे गैरसमज आहेत, तू तर खाली पटकन बोलून गेलास, जे काही झाले ते खरेमुळे झाले आणि आता तीच माझी काळजी घेईल म्हणून, आणि हे बघ तुझी काळजी तर मी घेईलच, परंतु काल जे काही घडले ना ते माझ्यामुळे नाही घडले। तेव्हा अद्वैत लगेच जोराने उठायला जातो आणि खरेवर धावून जाणार तोच त्याला जोरात असा दम लागतो। कला म्हणते की कसं रे कसं चांदेकर, अरे हे बघ असे झाले ना अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काय सांगू मी तुला तसे नाही, आणि तो बेडवर जेव्हा पडायला जातो तर कलाची जी काही मध्ये साडी असते तर ती त्याच्या डोक्यावर पडते आणि तो बेडवर तसाच झोपतो। तेव्हा कलाला हसू येते, कला म्हणते की असू दे असू दे, तर अद्वैत आणखीन चिडतो आणि काय ग काय असून दे, अगं 2च दिवस मी घरात नव्हता तर सर्व पसारा करून ठेवला रूम मध्ये, म्हणून ती साडी तो कलाच्या अंगावर फेकतो। तेव्हा कला ही जोरात त्याचं डोकं धरते, तर अद्वैत म्हणतो की काय काय चाललंय हे सर्व, तर कला म्हणते की अरे आजारपणामुळे तुझ्या डोक्यावर काही परिणाम झाला की काही हे बघते, अरे हे तर आपणच दोघांनी मिळून केले हे सर्व, तर का अद्वैत म्हणतो की आपण नाही तर तू केले हे सर्व, म्हणून दोघांचं तू ममचं भांडण पुन्हा सुरू होतं। अद्वैत म्हणतो की अगं तू त्या भिंतीवरून या भिंती
दोरी गुंडाळलीस आणि त्यावर साडी टाकली आणि त्याचा तू पडदा बनवलास। अगं तुला इतकं बेसिक कळायला हवं की माणूस जेव्हा हॉस्पिटलमधून घरी येतो आणि त्यात हा पसारा बघून त्याला किती असा त्रास होत असेल, मग यापेक्षा तो हॉस्पिटलचा बेड तरी बरा होता। तेव्हा कला म्हणते की श्वास घे, तर अद्वैत म्हणतो की काय? कला म्हणते की अरे दीर्घ श्वास घे। तर कलाही त्याला दीर्घ श्वास कसा घ्यायचा हे करून दाखवते, तर अद्वैत लगेच दीर्घ श्वास घेतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की हे पग घेतला, तर कला म्हणते की आता मात्र पुढचं वाक्य बोल। अरे चेहरा पग ना तुझा किती लाल झाला, साखर पाणी मी तुला आणून देऊ का? अरे 4 पाऊल तुला धड व्यवस्थित चालता येत नाही, परंतु जीभ मात्र कशी चुरूचुरू चालते। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू माझ्या रूम मध्ये हा जो काही पसारा करून ठेवला ना त्याने मला खूप त्रास होतो, आणि लक्षात ठेव जखमी झालेल्या वाघाला आणि पसाऱ्याने त्रास झालेल्या चांदेकरला कधीही त्याला डवचायचं नसतं। तेव्हा कला ही रागानेच हात जोडते आणि चुकलं माझं असं रागानेच म्हणते। तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे ठीक, तर कला म्हणते की ठीक नाही, ही जी काही चिकटपट्टी मी बेडवरला लावली ना तर तेथे मी लावण्याऐवजी तुझ्या तोंडाला मी लावायला हवी होती, ते मात्र बरं झालं असतं, तेच मात्र माझं चुकलं। अद्वैत म्हणतो की काय ग माझ्याच रूम मध्ये राहते आणि माझ्यावरच दादागिरी करतेस आणि मेरी बिल्ली मेरीच असं काहीतरी तो म्हणतो। तेव्हा कला म्हणते की हे बघ मी तुझी बिल्ली वगैरे काही नाही, आणि काय रे सकाळपासून काय झालं तुला असे वराक प्रचार असे म्हणी का वापरतोस? अरे तुला बरं नाही, मग जरा आजारी माणसासारखं वाग जरा। आणि हे बघ आहे ना मी आजारी, आणि डोळे करून तो कलाला दाखवत असतो डोळे पग डोळे। तेव्हा कला म्हणते की मी तुझ्या डोळ्यात नाही बघणार, तर अद्वैत म्हणतो की अगं मी तुला दाखवतो माझे डोळे नॉर्मल आहेत, काही झालेले नाही, आणि जोर अशी मांडी घालून दाखवतो आणि एकमेका पाय असे पायावर ठेवतो आणि हे बघ मला कसं म्हणजे करून दाखवतो, आणि लगेच तो तसाच बसून आपली पूर्णपणे शरीर उचलतो आणि तिला गोरगिरक्या घेऊन दाखवतो। कला म्हणते की अरे चांदेकर आजारी आहेस, तू पडशील, तुला लागेल। अद्वैत म्हणतो की मला काही झालेलं नाही, अजून दाखवू का तुला काही करून धावून दाखवू का? कला म्हणते की अरे शांत बस, आवाज सुद्धा नको, हलू सुद्धा नको जागचा, तुला ना तुझ्याच भाषेत सांगायला हवं। आलेच मी म्हणून कला जायला निघते, तर अद्वैत म्हणतो की नाही मी तुला जाऊन देणार नाही, म्हणून धावतच तो कलाच्या मागे येतो आणि कलाला धरणार तोचला तो कलाच्या अंगावर पडतो। तेव्हा कला जोरात त्याला बाजूला करते की अरे चांदेकर काय रे काय चाललंय तुझे? अगोदर तर तू डोळ्यात पग असे म्हणाला आणि आता तर अंगावर पडतोस, अरे आजारपणामुळे तुला जास्तच रोमॅन्टिक वाटायला सुरुवात झाली की काय? अद्वैत म्हणतो की काय, आणि तिच्या हाताला धरतो आणि तिला आरशासमोर घेऊन येतो। दोघे आरशासमोर उभे राहतात आणि हे पग, तर कला म्हणते की काय, तर अद्वैत म्हणतो की तोंड तर दिसते ना तुला, आणि तुझ्या बरोबर रोमॅन्टिक हो पग तुझं तोंड बघ, म्हणून बाजूला होणार तोच लगेच अद्वैत बेडवर जायला पडणार, तोच लगेच कलाचा हात त्याने धरलेला असतो आणि कला सुद्धा त्याच्या अंगावर जाऊन बेडवर पडते। दोघी सुद्धा एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांकडे बघत असतात, तर लगेच एकमेकांकडे बघून ते रोमॅन्टिक होतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला ही अद्वैतचं नाक दाबते आणि त्याचं नाक दाबून त्याला दूध पाजायचा प्रयत्न करते, तर अद्वैत म्हणतो की काय नाक दाबतेस माझं? तर कला म्हणते की अरे नयनाताई सुद्धा तुझ्यासारखी औषध घ्यायची नाही, म्हणून आई सुद्धा तिचं असं नाक दाबायची आणि तिच्या घशात असं औषध ओतायची, तुला बघायचं का कसं? आणि संगीता हे दोघांचं भांडण बघत असते। तेव्हा संगीता हे सर्व बघून मनात म्हणते की जशा तुझ्यामध्ये 10 गोष्टी ह्या वाईट आहेत आणि तशाच गोष्टी समोरच्या माणसा सुद्धा असू शकतात। तेव्हा कला म्हणते की अगं मग त्याचं काय? तर संगीता म्हणते की अगं मग तूच हे मान्य कर की तुमची गाठ ही अंबाबाईने बांधलेली आहे म्हणून, आणि ती गाठ मात्र कधी सुटणार नाही, आणि जरी सुटली तर मी मात्र सोडून देणार नाही, असे ती कलाला ठणकावून उत्तर देते। तर कला ही संगीताकडे रागाने बघत असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।